सर्वांना नमस्कार. सगळ्यात आधी आज आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्त सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि काल एक चेहरा न दाखवता छोटीशी एक रील्स होती आणि काही फोटो होते ते टाकले होते शॉर्ट्सला, पण जास्त काळ नाही ठेवू शकले, सॉरी. बाकी सगळ्यांचा खूप आग्रह होता पण नाही पूर्ण करू शकले. असू द्या, तसंही तुम्ही माझ्या आवाजावर जास्त प्रेम करता ना, हो ना, आणि माझा आवाजच ऐका. तर सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल खूप खूप थँक्यू. आणि असाच तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आम्हावरती राहू द्या. बाकी मग काय, ते लाईव्ह कसं यायचं वगैरे ते मी जरा बघते बरं का, सध्या फ्री आहे. मग त्यामध्ये काय होईल, तुम्ही मला प्रश्न विचारायचे. तुमचे प्रश्न मी कमेंटमध्ये वाचीन आणि लगेच त्याची उत्तरं तुम्हाला देईन. आता सध्या माझ्याकडे ना फारसं प्रश्नांचं तुमच्या कलेक्शन नाही आहे. बाकी सगळं कमेंट्समध्ये तर तुमचं आय लव्ह यूच असतं आपल्या स्टोरीसाठी, आणि आय लव्ह यू ताई. आणि तुमचं इतकं आय लव्ह यू ऐकते आणि खरंच खूप खूप भारावून जाते. आणि आपली ही एक छान फॅमिली आहे आणि मी त्यामध्ये खूप रमते. आणि इथली जी फॅमिली म्हणाल तर जवळची फॅमिली, हो. जेवढे जवळचे असतात ना तेवढे बिनबगवे असतात. शेजारी असतात पण विश करत नाहीत, असो. त्यांना आपल्याला काही फरक पडत नाही, कोणी विश करा किंवा न करा. शेवटी हे एका दिवसाचं सगळं असतं, रोज रोज थोडीच असतं. आणि आपण कोणाच्याही कौतुकावर जगत नाही, आपण स्वतःच्या हिमतीवर जगतो, असं माझं मत असतं. कारण इतरांनी कौतुक केलं की एका दिवसापुरतं आपण सोन्याचे होतो आणि दुसऱ्या दिवशी त्यानं कौतुक करायचं सोडलं की आपण पुन्हा मातीचे होतो का? तर असं अजिबात नसतं. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे की कुणाच्याही कौतुकाची अपेक्षा करायची नाही. ते माळावरचं झाड असतं की नाही, ते कोणीतरी येईल, मला झारीने कळशीने पाणी घालेल अशी अपेक्षा करतं का? नाही. ते स्वतःची मुळं स्वतः पसरवतं आणि खडकातून पाणी शोषून घेतं आणि तग धरून वाढत असतं. त्याला अजिबात कोणाची ही पाण्याची मायेची अपेक्षा नसते. ते निसर्गावर वाढत असतं आणि तेच झाड जास्त चिवट असतं आणि तग धरत असतं. या उलट या कुंडीतली रोपटी असतात, त्याला रोज पाणी घालायचं, रोज बघायचं, रोज खत टाकायचं आणि ती जास्त वाढतही नसतात. बुरसटलेली कुचकी किडकीच राहिलेली असतात. कालांतराने ती मरूनही जातात, जास्त वेळ तग धरत नाहीत. म्हणून कधीही लक्षात घ्या, माळ रानावरच्या रोपट्यासारखं राहायचं एकटं. तर असो. आणि मला आणखीन एक सांगायचं आहे की आजच्या एपिसोडवर एका, काय तिचं नाव, किरण मोरे की काय म्हणून एक कमेंट होती, कहाणी पुढे वाढवायची म्हणून काहीही लिहू नको, अशी कमेंट होती. तर तुम्ही सगळे सांगता मला की अशांवर लक्ष देऊ नको. मी दुर्लक्ष नाहीच करत, तुम्हाला माहीत आहे. मी स्टोरी बंद वगैरे तर करणारच नाही, पण तिला उत्तर देणं गरजेचं आहे म्हणून बोलते की बाई, तुला काय माहीत आहे का की माझ्या डोक्यात स्टोरीविषयी पुढे काय आहे, की तुझ्या स्क्रिप्टनुसार मी स्टोरी लिहायची आहे, आता मला हेही सांगून दे. म्हणजे कसे असतात ना हे लोक, की उगीचच. बरं, मला आता वाढवायची आहे स्टोरी, मला राणीचा रोहीचा घटस्फोट करायचा आहे, मला त्यांना पुढे त्यांचा विरह दाखवायचा आहे आणि मी कधीच कुठल्या स्टोरीमध्ये हे दाखवलेलं नाही, ते मला या स्टोरीमध्ये करायचं आहे. कारण मी ही स्टोरी आता 100 एपिसोडच्या पुढे घेऊन चालले सगळ्यांच्या आग्रहाखातर. आणि रोहितचा रुबाब, ऑरा, ॲटिट्यूड तसाच दाखवायचा आहे. राणीही तशीच आहे, गरीब असली तरी, वयानं लहान असली तरी ॲटिट्यूडवालीच आहे, त्यालाही ती बरोबरीची टशन देते. आणि म्हणून मला त्या दोघांमध्ये संशयसुद्धा आहे. मी रोहितला एकदम गुड हिरो
करून टाकलं नाही बरं का, लक्षात ठेवा. मी चॉकलेट बॉय रोहितला अजिबात ठेवला नाही इतर हिरोसारखा, जो बायकोवर 100% ब्लाइंडली विश्वास ठेवेल. लक्षात येतं आहे? त्याच्यामध्ये संशय आहे, कारण तो राजकारणी आहे. आणि म्हणून राणी कितीही प्युअर असली, शुद्ध असली, प्रामाणिक असली तरी रोहितचा संशय वाढणार आहे. बाकीचे काही घटक मी टाकलेलेच आहेत, मेघना म्हणा, तो PA म्हणा, संग्राम म्हणा, गैरसमज वाढवायला. आणि कुणीही असं प्लीज म्हणू नका. तुम्ही एक पिक्चर कसं बघता, त्या पिक्चरमध्ये तुम्ही इंटरफेअर करू शकत नाही, ढवळाढवळ करू शकत नाही, तसं या स्टोरीच्या बाबतीत राहा. ढवळाढवळ करू नका. मी तुम्हाला कमेंट करायची संधी देते म्हणून उगीचंच उचलायचं जीभ आणि लावायची टाळ्याला, असंच करू नका तसंच करू नका. मग मी ही काय करेन माहिती आहे ना, ब्लाइंडली कमेंट सेक्शन ऑफ करेन आणि तुम्ही ना नुसतं ऐकत राहा माझं. तुमचं मत इथे मांडायला मी तुम्हाला संधी देणारच नाही, त्या पिक्चरसारखी आणि सिरियलसारखी. जेव्हा पिक्चर बघता, सिरियल बघता, तेव्हाही तुम्हाला सगळं दिसतं की हो, दिसतं की नाही, कोण काय करतं आहे, कोण कोणाला फसवतं आहे. तेव्हा तुम्ही सांगू शकता का, गुपचूप बूड एका जागी ठेवून 3 तास पिक्चर बघता ना, मग तसं स्टोरी ऐकायला तुम्हाला काय जातं, असं म्हणते मी. उगीचच असं करू नका, तसं करू नका. म्हणजे मी आता रोज तुमच्या कमेंट वाचून रोज माझ्या डोक्यात आहे ते वेगळं बाजूला काढायचं आणि तुमच्यानुसार माझ्या स्टोरीला वळण द्यायचं का? काय फालतूपणा आहे. अशांना ना स्टोरी एन्जॉय करता येत नाही. माझं स्पष्ट मत आहे, अशांना स्टोरी एन्जॉय करता येत नाही, एखादी गोष्ट आनंदानं जगता येत नाही. ही स्टोरी आहे, कळलं? आणि मनोरंजनासाठी मी काहीही घालू शकते. ती बाई म्हणाली काहीही लिहू नको, मी काहीही लिहिणार आहे आणि मी काहीहीच लिहिणार आहे. लक्षात ठेव, हे खरं काहीच नाही आहे. समजलं का? जे रिअल लाईफ आहे ते रिअलच आहे, मी त्यात काहीही लिहित नाही. समजलं? पण इथे ना मला लिहायचं आहे म्हणून मी मुद्दाम काहीही लिहिणार आहे. आणि आत्तापर्यंत ज्या स्टोरीत घडलं नाही कुठल्याच, ते मी इथं घडवणार आहे आणि तुम्हीही ते अनुभवा. आणि मला हे करायचंच आहे, समजलं? मग तुम्हाला वाईट वाटेल, रोहित राणी वेगळेच झाले, अमकं तमकं, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही, कारण मी एक लेखक आहे आणि त्या अनुषंगानं मला हे सुद्धा लेखन करायचं आहे. जसं मी अमर मानसीमध्ये कोणाचंही नाही ऐकलं, सगळ्यांचं खूप चाललं होतं, मला शिव्या घालत होत्या, असंच करते तसंच करते, काय गरज आहे का, आता मानसी अमर एक झाले की वेगळं नकोच. अरे काय चाललं आहे मूर्खपणा. किती इंटरफेअर कराल एखाद्या स्टोरीमध्ये, एखाद्या लेखकाच्या स्क्रिप्टमध्ये, तुम्हाला कळत नाही का? ठीक आहे, मी हाईड तर करतेच, पण इथून पुढे कमेंट सेक्शन मग स्ट्रिक्टली बंद राहील. पण काय आहे ना, बाकीचे जे चांगले आहेत की नाही लोक, जे कौतुक करतात, आणि प्रत्येकाचं नाव नाही मी इथं घेऊ शकत, पण आहेत ना, त्यांच्या कमेंट्स वाचायला मला आवडतं. हो, खरंच खूप आवडतं. आणि त्यांच्यासाठी मी कमेंट सेक्शन ओपन करत असते. आणि बाकीचे जे मूर्ख आहेत ना, त्यांनी अजिबात कमेंट्स करू नये आणि वाचूसुद्धा नाही, नाहीतर हाईडच करून टाकते, आहे की नाही. घाबरून नाही करत, घाबरून अजिबात नाही करत, कारण तुम्ही तर बिनडोक आहातच. वाईट कमेंट्स करणारे, त्यांच्यामुळे माझं डोकं पोखरतं. माझ्या डोक्यात काही कमी त्रास नाही हो. माझ्या डोक्याला खूप हेडॅक आहे, खूप हेडॅक आहे. तुम्हाला माहीत नाही, दिवसभर ट्रेनिंग करून यायचं आणि संध्याकाळी हे करायचं. डोळे जळजळत आहेत एवढ्या उन्हामुळं. माझ्या मागं किती त्रास आहेत तुम्हाला नाही कळणार. एवढा करून प्रत्येक स्टोरी जिथल्या तिथं वेगळी ठेवायची. असू द्या, तो माझा भाग आहे की मी तुम्हाला किती एपिसोड द्यायचे, आणि मी देते. मी माझी कमिटमेंट कधीच विसरत नाही. तुमच्या मनोरंजनात खंड नाही, पण म्हणून तुम्हाला आवडते तसंच मी करू का? मग माझी स्टोरी उच्च लेवलला कशी जाईल? असो एक गुड न्यूज आहे का, मध्येच आठवलं म्हणून सांगते. आपली चांद मातला आणि गोंधन दोन्ही स्टोरी आता US ला जात आहेत. आवडली ना गुड न्यूज? तर दोन्ही स्टोरी इंग्लिशमधून US मध्ये लोकांना, US लोकांना ऐकायला जात आहेत. आणि बघू, नशीब असेल तर नक्कीच एखादा पिक्चरवाला स्टोरीची स्क्रिप्ट उचलेल. तर असंच असतं, लिहावं लागतं, हो ना, लिहावं लागतं. आणि सगळं तुमच्या मनासारखं होत नसतं. मला
लिखाणाचा गर्व वगैरे आहे असं अजिबात नाही. पण मला एखादा दिग्दर्शक असतो, एखादा हिरोईन असते की त्यांना प्रत्येक ॲक्टिंग करायची असते. कधी वेड्याची करायची असते, कधी शहाण्याची करायची असते, कधी बोल्ड लुकमध्ये करायची असते, कधी साडी घालून करायची असते, कधी एखादी ऐतिहासिक भूमिका करण्याची इच्छा असते. तशी माझीही इच्छा आहे की मी माझ्या स्टोरी कधी अशाही लिहाव्या, तशाही लिहाव्या. त्या मिलनासाठी धडपड केली. ते मिलन नसतं झालं ना तर कहाणी आणखीन रंजक झाली असती आणि त्यामुळे माझे व्ह्यूअर्स कमी झाले. ज्या कोणी मूर्ख 2-3 जणी होत्या ना, मिलन करून बोंबलत होत्या, त्यांच्यामुळे माझे व्ह्यूअर्स कमी झाले. कारण जोपर्यंत उत्सुकता ताणत असते ना तोपर्यंत लोक बघतात. एकदा का मिलन झालं की कोणी बघत नाही तिकडं. तरीही मी या स्टोरीचा मूळ गाभा, रोहित राणीचा स्वभाव तसाच ठेवला आहे आणि करत आहे स्टोरी पुढे मूव्ह ऑन. तर आता हिला टोचायला लागलं, वाढवण्यासाठी करू नको. अगं बाई, मला वाढवायचंच आहे, बोल तुला काय म्हणायचं आहे. मला काहीही करून स्टोरी वाढवायचीच आहे. आणि आयुष्यात असे चढ उतार कधी येत नाहीत का? शंखेखोर माणसामुळे, शंखेखोर नवऱ्यामुळे लग्न तुटायला येतं असं कुणाच्या आयुष्यात झालं नाही का? अशा कितीतरी 30% केसेस आहेत. आणि ही काय मला म्हणते स्टोरी वाढवू नको. आणि तसं झालं म्हणून कुणी काय लगेच मरतं का? तशी माझी स्टोरी मी बंद करू का? काहीही उगीच. मी 1000 वेळा सांगितलं, जर अशा मूर्खासारखे कमेंट करायचे असेल तर फोन नंबर टाकत जावा. मी सविस्तर समजावून सांगते. चला, हा झाला विषय स्टोरीचा. मला स्टोरी वाढवायची आहे आणि आणखीन स्टोरीचे भाग येतीलच. आणि तुमचं मनोरंजनात खंड पडणार नाही इतकं मात्र नक्की. सध्या जास्त इंटरेस्टिंग स्टोरी तीच आहे. बाकी गोंधन, चांद मातला, खेड्यातल्या आहेत, त्यात रोमॅन्स कमी आहे तर नाही कोणाला आवडत बघायला, ऐक नाही. कुठं कोण बघताय जास्त त्या स्टोरी? या स्टोरीला मात्र चटपटीत लागतो, रोमॅन्स लागतो, राग लागतो, सगळं लागतं, कॉमेडी पण लागते. खायचं काम आहे का एवढं सगळं रोल एकत्र एकाच गोष्टीत टाकणं? एक वाक्य उचलून फेकायला लय सोपं असतं हो. असो. तर मला आणखीन काय सांगायचं होतं, तर ॲनिव्हर्सरी छान चालली आहे. उरलेलं सरप्राईज संध्याकाळी आहे. आणि आणखीन एक, ती कोणतरी रॉयल शेतकरी कारभारी, ती म्हणे सगळं तिकडचंच उचललं आहे. आता काय म्हणावं त्या बाईला? आणि तिच्या कमेंटवर 5 जणींनी लाईक केला आहे. त्या लाईक करणारने मला दिसत नाहीत. आणि शब्द अ पासून न्यपर्यंत एवढीच आपली वर्णसंख्या आहे. आणि त्याच्यामध्ये इतकं सगळं साहित्य सामावतं, भांडार सामावतं. मुळाक्षराच्या बाहेरचं तर काहीच नसतं आमच्या अर्जुनरावांच्या भाषेत. आणि त्या बाईला म्हणावं, आपल्या आयुष्यात जन्मापासून मरेपर्यंत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात सिच्युएशन सेमच असतात. प्रत्येकजण टॉयलेटला जातो, आंघोळीला जातो, खातो पितो, ऑफिसला जातो, संध्याकाळी येऊन प्रत्येकजण झोपतो. पण या दरम्यान प्रत्येकाच्या आयुष्यात तेच सुरू असतं, हो की नाही? मग हिची स्टोरी मी कधी चोरली? आणि सगळं म्हणे तिकडून घेते सगळं. अरे बापरे, 3ही चॅनलवरच्या स्टोरी मी सगळ्या ह्याच्यावरून घेतल्या का? तिच्या व्हिडिओची संख्या किती, सबस्क्रायबरची संख्या किती, 1800. आणि माझ्या किती, 30,000च्या वर. माझ्याकडे बघून हिनं चॅनल सुरू केला आहे. माझं शिकते आणि सुरुवातसुद्धा तशीच, सर्वांना नमस्कार. मी बघितलं नंतर तिनं चॅनल सांगितलं आणि मी चेक केलं आणि मला जरा वाईटच वाटलं. म्हटलं बाई गं, आताशी सुरुवात आहे तर नीट वाग. झालाय चॅनल मॉनिटाईज तर नीट वाग. कारण कसं आहे माहिती आहे का, इथं कधी कुणाच्या सुखाला दृष्ट लागेल आणि कधी कुणाच्या चॅनलला दृष्ट लागेल कुणीच सांगू शकत नाही. म्हणून जरा शांत राहावं माणसानं. मी तिचं बघितलं नंतर, हिचं नक्की काय कॉपी केलं आहे मी हेच मला कळेना. तिची स्टोरी काय, माझी स्टोरी काय, तीच माझ्या स्टोरी आत घुसून बघते. मला वेळसुद्धा नाही आहे कुणाची स्टोरी बघायला. आणि म्हणे माझं कॉपी केलं. मला असं वाटतं की मला माहीत नव्हतं तिचा चॅनल आहे, पण मी त्या रोहित राणीच्या स्टोरीमध्ये टाकलं आहे की मधुचंद्राची रात्र संपली तरी प्रेम संपेना. बरं, एवढं घेतलं. हिला वाटलं हिचा अख्खा चॅनल घेतला. एखादी लाईन आवडते, पिक्चरमधलं एखादं वाक्य आवडतं,
घेत असते मी ते. आणि तू पण ते कुठून तरी घेतलेलंच आहेस ना. असं काही नाही की सगळे कुठून तरी शिकलेलीच आहेस ना तू. आणि ते शब्द आहेत ते. आणि माणूस प्रत्येक सीन इकडून तिकडून बघूनच चेक करून घेत असतो आणि स्टोरीमध्ये टाकत असतो. तर ती अशी म्हणाली मला. तिचे 2-3 चॅनल आहेत. मी पुन्हा केलं तिला सर्च. तर तिला मला इतकंच सांगायचं आहे की जास्त चुरूचुरू करू नकोस. कसं असतं, कधीही माणसाच्या सुखाला दृष्ट लागायला म्हणजे वेळ लागत नाही. असो. आणि आणखीन एक म्हणजे मी सुरुवातीला यांना घाबरत होते. स्टोरी चॅनल आहे माझा असं सांगायला यांना घाबरत होते. तर तिनंही तशीच कमेंट टाकली, पोस्ट. मी माझ्या आहोंना, आमच्या सरांना सांगू का? म्हणजे मी जसं सगळं एक्सप्रेस करते सगळं मनापासून, तशी तीही करते. असू द्या, मला काहीच म्हणायचं नाही. पण कोण कोणाला कॉपी करते सांगा. सध्या यूट्यूबला, फेसबुकला सगळं कॉपीडच सुरू आहे. पण स्टोरीमध्ये चालत नाही. कारण कंटेंट जर सेम असेल ना तर कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो. मला स्वतःला कॉपीराईट स्ट्राईक आलेले आहेत. त्यामुळे मी माझ्या स्टोरी स्वतः लिहिते आणि मी त्या कॉपीराईट म्हणून सेव्ह करून ठेवलेत. त्यामुळे कुठेही मला फेसबुकवर, इंस्टावर, तुम्हा सगळ्यांनाही सांगते मी, कुठेही जर माझी स्टोरी आढळली ना तर मला लगेच कमेंट करून सांगा की ताई तुमची स्टोरी कॉपी होते. आणि मी कुणाचं कॉपी केलं असेल तर मलाही सांगा. या ज्या मोठ्या मोठ्या स्टोरी आहेत त्यातली एकही स्टोरी कॉपी नाही, मी स्वतः लिहिलेल्या आहेत. त्या सगळ्या स्टोरी प्रतिलिपीवर सुद्धा आहेत आणि त्या प्रतिलिपीनं फेसबुकवर, इंस्टावर टाकलेल्या आहेत. समजलं? आणि सगळीच्या सगळी म्हणे तिकडून कॉपी करता आणि सगळ्या मी लिहिल्यात असं म्हणता. मला तर हसायलाच आलं. असो. आणि मी बघत असते, मी पण बाकीचं बघत असते, सीन घेत असते इकडून. आणि एक सीन घेतला ना तर तो माझ्या 5 महिने डोक्यात राहतो आणि त्यावर नंतर सिच्युएशन क्रिएट करून स्टोरी बनत असते. कळलं? आता ह्या रोहित राणीची स्टोरी आज इतकी चाललेली आहे आणि ती कुठल्या सिच्युएशनवर आली तुम्हाला माहीत आहे का? अजिबात माहीत नाही ना. फक्त एकच कुठेतरी मी बघितलं की प्रोफेसर आणि स्टुडंट यांचं लग्न, प्रेम, आणि त्यावर मला काहीतरी सुचलं आणि मी इतकी मोठी स्टोरी लिहित गेले. असंच असतं. तर असो, तिला म्हणावं, ए बाई मी काय कोणाचं कॉपी केलेलं नाही. बाकी मुळाक्षराच्या बाहेरचं कोणीच काही करत नाही. तुझं लाईन बाय लाईन काय घेतलं आहे का मी ते सांग. तुझं सगळं जसे तसं तर प्रूव्ह करून दाखव. आणि मग कर, तू कंप्लेंट करू शकतेस माझी, असं काही नाही, तुला मुभा आहे. पण आणि मी तिला हाईड पण केलेलं नाही. ती काय म्हणते ते मला बघायचं आहे. असो, जाऊ दे, मला नाही, ती पण मेहनतच करते, करू द्या, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण इतरांना कमी लेखू नये किंवा इतरांची टांग खेचू नये. आणि आपल्या मराठी माणसांची ना हीच घाण सवय असते, कधीच सपोर्ट करायचं नाही, खेकड्यासारखे एकमेकाचे पाय ओढत राहायचं. असो, आज भडकलेच मी उगीचच. पण मला आभारही मानायचे होते तुम्हा सगळ्यांचे. ॲनिव्हर्सरी निमित्त तुम्ही मला शुभेच्छा दिल्यात म्हणून. आणि राव यायचेत, सॉरी म्हणजे माफ करा, ती सॉरी नाही, आमची अर्जुनरावांची सॉरी. आणि निघालं आहे हॉटेलमध्ये. आणि मला जाता जाता एक गोष्ट छोटीशी सांगायची तुम्हाला, की एक भुंगा मधमाशीला म्हणतो की मधमाशी ताई, तू इतका मेहनतीने मध गोळा करतेस आणि माणूस एका झटक्यात येतो आणि घेऊन जातो, मग तुला वाईट वाटत नाही का गं? तर मधमाशी खूप छान उत्तर देते आणि म्हणते की त्यांनी मध घेऊन जाऊ दे, पण मध बनवण्याचं जे स्किल आहे, जे कौशल्य आहे, ते तरी माझ्याकडून कोणी चोरून नेऊ शकत नाही, हिसकावून घेऊ शकत नाही, हो की नाही? तसंच माझ्याकडे जे स्किल आहे ते माझं आहे. किती पण स्टोरी डिलीट होऊ द्या,
किती पण चॅनल डिलीट होऊ द्या, माझं स्किल कुठेच मरणार नाही, कुठेच जाणार नाही आणि मी पुन्हा पुन्हा शून्यातून उभा राहू शकते. इतके माझ्यामध्ये ताकद आहे. आणि ताकद म्हणण्यापेक्षा ऊर्जा, माझ्याकडे खूप ऊर्जा आहे, हो की नाही. चला तर असू द्या, ही सगळी ऊर्जा तुमच्यापासूनच मिळते, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापासून मिळते. तर असंच प्रेम करत राहा माझ्यावर आणि माझ्या आवाजावर. चलो बाय बाय.